विकास देवीकीर्ती सरांची एक सिरीज चालू आहे आणि त्या चौथा एपिसोड होता आणि त्यातला विषय असा आहे की विज्ञान, धर्म आणि अंधविश्वास. मी एक सजेस्ट करेन की सगळ्यांनी जरा थोडासा ते बघितलं तर एकदम भारी होईल, कारण की आपल्या मनातल्या थोड्याशा संकल्पना ज्या जुन्या असतील त्यात बऱ्याच अंशी सुधारणा होईल, की आपल्याला थोडीशी माहिती मिळेल. म्हणजे त्यात अशी गोष्ट एका एका ठिकाणी आहे की देव मान आहे की नाही, किंवा मानावा की न मानावा ह्याच्यावर आहे. जरी त्यांनी त्यात एक भारी सांगितले की तुम्ही तुम्ही वैयक्तिक तुम्ही देव जर तुम्हाला जर असं वाटत असेल की देव नाही, पण ह्याचा अर्थ असा होत नाही की खरोखर देव नाही. तुम्हाला फक्त आत्ता सध्या माहिती आहे की देव नाही, किंवा जर तुम्ही आहे असं जर मानत असला, पण जो नाही असा ज्याला वाटते की देव ह्या जगात नाही, तो व्यक्ती चुकीचा असेलच असं नाही. की तुम्हाला वाटते की देव आहे म्हणून आहेच असं नाही, कारण की ते प्रूव्ह झालं नाही. आणि देव नाही हे पण प्रूव्ह झालं नाही, की सिद्ध कोण करू शकलं नाही. आणि देव आहे हे पण 100% कोणी सिद्ध करू शकलं नाही. मी विज्ञानाच्या दृष्टीने ते सिद्ध करू शकलं नाही. एक मोठा शास्त्रज्ञ बहुतेक पास्कलच बहुतेक मला वाटतं, आपण ते पास्कलचा नियम काहीतरी कधी शिकलो असेल, की त्या शास्त्रज्ञानं देव आहे की नाही त्याच्या पण मनात अशी शंका होती. पण त्याने गोष्ट सांगितली की जर समजा ह्या जगात देव नाही तर काय अडचण नाही, पण समजा जर चुकून देव असलाच तर मला त्याला आत्तापासून मानायला पाहिजे. म्हणजे जरी माझा विश्वास नसला की देव नाही, पण जर माझ्या देव आहे असं मानण्यानं जर कोणाला त्रास होणार नसेल, कुठली गोष्ट माझ्या हातून वाईट घडणार नसेल, एखादी म्हणजे अंधश्रद्धेतून एखादी गोष्ट चुकीची घडणार नसेल, तर मला मानायला काय हरकत आहे. जर समजा देव नाही, मी आत्ता मानतोय, पण जर समजा देव असलाच, देव नाही असं मानलं तर काही गोष्टी घडणार नाहीत. पण देव आहे, आणि जर समजा परत भविष्यात देव आहे अशी जर गोष्ट मला म्हणजे सिद्ध झालं किंवा मला कळालं, त्यावेळी मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो नाही. त्यामुळे देव जोपर्यंत नाही असं सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण आहे असं मानायला पाहिजे. ते औषधशास्त्रात एक पद्धत आहे, प्लासिबो आणि नासिबो अशी काहीतरी आहे. म्हणजे औषध देताना एक 2 ट्रीटमेंट की ते ज्यावेळी टेस्ट केली जाते त्यावेळी ते औषध आहे असं म्हणून विश्वासानं दिलं जाते, किंवा नाही म्हणून विश्वासानं दिलं जाते. म्हणजे एक नुसता विश्वास, साधी एक नॉर्मल साखरेची गोळी त्याला ते औषध आहे म्हणून दिले तरी माणूस काय वेळी ते बरा होते, की फक्त त्याला विश्वास असतो की हे आता औषध आहे आणि ह्यानं बरा झालाय. आता ही नासिबो म्हणून आहे, बहुतेक शब्दाची मला उच्चार चुकेल, की त्या त्याला खरं ॲक्च्युली औषध दिलंय, पण त्या औषधावर त्याचा विश्वास नाही म्हणून त्याच्यावर, त्या रोगावर किंवा त्या ह्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. म्हणजे विश्वास ठेवल्यानं बऱ्याच गोष्टी माझ्या मते चांगल्या होऊ शकते. त्यामुळे आपण देव आहे मी मानते सोडा, पण जरी कोण मानत नसेल तर एक मला वाटतं ते एक दृष्टिकोन त्यांनी त्या गोष्टीत, ते व्हिडिओतनं त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की नाही म्हणण्यापेक्षा आहे मानून जाणं सोपं आहे, आणि कदाचित त्या गोष्टीनं चांगले रिझल्ट येऊ शकते ती.